अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरीवतं सरसी नाश्यति विघ्नं। या कुंदेन्दु तुषारहर धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता। साम पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमः वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं। वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। जानामि पृथ्वी समुद्रतले ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपी सागर बसवले ते रूप माझे ध्यान्यासो। ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळ्यासो, ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे मात्यासो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरिपरमात्मा मने प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय। जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास। आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास। तो हा देवांचाही देवा, काय कळी काळाचा भेव। तो हा देवांचाही देवा, काय कळी काळाचा भेव। आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास। आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास। वेद जया गाती, श्रुती मनती नेती नेतीं। वेद जया गाती, श्रुती मनती नेती नेतीं। आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास। आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास। तुका म्हणे नीज, रूपडे हे तत्व बीज। तुका म्हणे नीज, रूपडे हे तत्व बीज। आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी वास। आम्ही ज्याचे दास,
त्याचा पंढरीये वास। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम 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 श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। जय जय राम जय जय राम। ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग ओवी 175 ते 210। ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपां। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जय। तया तो प्रयत्नुची एके वेळे मग समग्र परब्रह्मे फळे। जया पिकलेल्या रसुगळे पूर्णतेचा ते वेळी कृतकृत्यता जगभरे। तेत अध्यात्माचे नवलपन पुरे। कर्माचे काम सरे विरमे मन। ऐसा अध्यात्म लाभ तया होय गा धनंजया। भांडवल जया उद्यमी मी तया ती साम्याची वाढी। ऐक्याची सांदी कुळवाडी तेत भेदाची दुबळ वाडी। नेनिजे तया जी साधीभूता माते प्रतितीचे निहाते। धरोनी अधिदैवाते सीमंतले गाम। जया जाणिवेचे निवेगे मी आदि यज्ञ दृष्टी रिगे। ते तनुचे निवियोगे विरे नवती। यरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता। काय न मरतया ही चित्ता युगांत नोहे। परीने न कैसे पैगा जे जडोनी गेले माझी अंगात। ते प्रयाणीची आलग बघा न सांडितीच माते। यरवी तरी जाण ऐशे जे निपुण तेची अंतःकरण युक्त योगी। तवई ये शब्द कुपिके तळी नोडवेची अवदानाची अंजुळी। जे नावेक अर्जुन तय वेळी मागाची होता। जेत तद ब्रह्म वाक्ये फळे जी नानार्थ रसे रसाळे। भक्ते आहाती परिमळे भावाचेनी सजा कृपा मंदा निळे। श्री कृष्ण द्रुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची ये खोळे औचित पडिली। ती प्रमेयांची होका वळली। ती प्रेमेयांची होका वळली। ती ब्रह्मरसांच्या सागरी चुबुकळली।
मग तैशीच का घोळली परमानंदे, तेने बर्वीपणे निर्मळे अर्जुना उन्मिषाचे डोहाळे, गीताती गळाळे विस्मयामृताचे, तिया सुख संपत्ती जोडलिया मग स्वर्गा वाये वाकुलिया, हृदयाच्या जीवी गुतकुलिया होत आहाती, ऐसे वरची लिची बरवा सुख जाऊ लागले फावा, तव रस स्वादाची हवाला हो केला, झडकरी अनुमानाचे निकरतळे घेऊन तिये वाक्य फळे, प्रतिती मुखे एक वेळे घालू पाहे, तव विचाराची रसना न दाटती, वरी हेतूच्या दशनी न फुटती, ऐसे जाणून सुभद्रापती चुंबीची नाम, मग चमत्कारला म्हणे ये जळीची मी तारांगणे, कैसा झकविलो असलगपणे अक्षराचेनी, ये पदी नव्हती पुढिया गगनाची घडिया, येथे आमुची मती बुडलिया थाव नरी घे, वांचुनी जाणावयाची के गोठी, ऐशी जीवी कल्पनी किरीती, तिया पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा, मग विनवले सुबटे हा हो जिये एक वाटे, सातही पदे अनुचिष्टे नवले आहाती, यरवी अवधानाचे निवहिलेपणे नाना प्रमेयांचे उगाने, काय श्रवणाचे न्यांगवने बोलोला हाती, परितैसे हे नोहेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा, आणि विस्मयाची जीवा विस्मयो झाला, कानचिनी गवाक्ष द्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे, पाहिना तव चमत्कारे अवधान ठकले, देवीची आरताची चाडमज आहे, ते सांगताही वेळ न साहे, म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा, ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्रावो दृष्टी सुनी, देवीची माझी शिरवूनी आरती आपुली, कैसी पुसती पाही पा जाणीवा, भिडीची तरी लंगोने दिसिवा, यरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देव सरला, अहो श्री गुरु ते जय पुसावे, तय्यने माने सावध होवावे, हे एकची जाण आघवे सव्यसाची, आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे, हे संजय आवडलेपणे सांगेल कैशे, ती अवधान द्यावे गोटी, बोली जेल नीट मराठी, जैशी कानाचे आधी दिठी उपेगा जाये, बुद्धीची आजीबा बोलाचा न चाखता गाभा, अक्षरांची भांबा इंद्रिये जिती, बापा मालतीचे कळे घ्राणाशी किर वाटले परिमळे, परिवरची बरवा काही डोळे सुखी नव्हती, तैसे देशीयेची हवावा इंद्रिये करीती राणीवा, मग प्रमेयाची गावा लेसा जाईये, ऐसे नागरपणे बोल निमेते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, ऐशेनी नागरपणे बोल निमेते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, हरि ओम तत्सत, इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया
ज्ञान विज्ञान योग नाम सप्तमो अध्याय गोड राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 40 भाग 3 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। वानर अति बळे समर्थ समूळ उपडून या पर्वत घेऊन येतात सेतु बंधार्थ कैसे शोभत ते ऐका। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। कायम जीवानी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटता अनुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 40व्या अध्यायाच्या भाग 3 ला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमच्या गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आईवडिलांच्या चरणी प्रणिपात करून सेवेला सुरुवात कथेचं अनुसंधान नळाकरवी सेतू बांधण्यासाठी कोट्यावधी वानर जे अतिशय बलवान आहेत समर्थ आहेत ते सेतुबंधनाच्या कार्यासाठी समूळ पर्वत उपडून घेऊन येत आहेत। येताना ते कसे दिसत आहेत याच चिंतन रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज ऐका म्हणतात। पर्वत माता खर्जुरी वृक्ष अर्जुन वृक्ष ते असंख्य शाल ताल तमाल तिलक वटक वृक्ष विस्तीर्ण। पर्वताच्या माथ्यावर खजुरीची झाडे आहेत, मोठमोठे शाल ताल तमाल वड वृक्ष आहेत। एवढंच नाही तर अर्जुन वृक्ष सुद्धा आहेत। आणि पर्वत असंख्यात आणि ती शिखरा समवेत नाना जातीचे वृक्ष तेत फल पुष्पित आणले। अनेक अनेक पर्वत ही वानर मंडळी समूळ उपडून आणू लागलेली आहेत। पर्वत शिखरासहित उपडून आणू लागलेले आहेत। मग त्याच्यावर अनेक प्रकारचे असणारे वृक्ष आहेत, अनेक प्रकारची फळांची फुलांची सुशोभित झाडे त्या सहित सगळी वानर मंडळी पर्वत सेतुबंधनासाठी घेऊन येऊ लागलेली आहेत। माता घेऊन पर्वत शतसहस्त्र असंख्यात आणि ती शिखरा समवेत गात नाचत स्वानंदे।
पर्वत उपटायचा, आपल्या डोक्यावर घ्यायचा, शिखरासहित पर्वत गात नाचत आनंदानं स्वानंदानं ही लाखो वानर सेतुबंधनासाठी पर्वत शिळा शिखर पाषाण आणू लागलेली आहेत. श्रीराम जय राम या गजरी आणि ती पर्वतांच्या हारी सवेची घाली ती सागरी आल्हाद भारी सेतुबंधा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वाचे बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. या भगवंताच्या नामगजरामध्ये वानर पर्वत घेऊन येत आहेत. समुद्रामध्ये सेतुबंधनाचं कार्य अतिशय आनंदानं सुरू आहे. लांबी संख्या 100 योजन, रुंदी 10 योजन जान, ऐसे सेतूचे निर्माण करी नंदन विश्वकर्म्याचा. 100 योजन म्हणजे 400 कोस लांबीचा आणि 40 कोस रुंदीचा अशा प्रकारचा हा सेतुबंधन म्हणजे पूल समुद्रावरती बांधण्याचं काम विश्वकर्म्याचा नंदन म्हणजेच नळ करू लागलेले आहे. पडती पर्वतांच्या कोडी, दोरी धरून याती निवाडी, नळ पर्वते पर्वत जोडी, रीती सवडी उरोनी दी. एका दोरीमध्ये अगदी ओळंब्यामध्ये पूल बांधण्याचं काम मिस्त्री म्हणजेच गवंडी नळ करू लागलेलं आहे. पर्वताला पर्वत, पर्वताला पर्वत अगदी व्यवस्थित एका दोरीमध्ये जोडायचं काम चालू आहे. कुठं मध्ये फट पडू द्यायची नाही, कुठं तिरका होऊ द्यायचं नाही, कुठं वाकडा होऊ द्यायचं नाही. सरळ सरळ सेतुबंधनाचं काम समान अवस्थेमध्ये नळाच्या हातून चालू आहे. पर्वत घ्यावया उठाउटी, नळाजवळी 10 कोटी, वानरे ठेविले जगजेटी, अधिक साठी अति कुशल. आणलेले लाखो वानराच्या हातून पर्वत घेण्यासाठी 10 कोटी एवढी वानर नळाच्या मत्तीला ठेवलेली आहेत. आणि त्यातल्या त्यात 60 कारागीर तर कुशल आहेत. ती 60 वानर ही नळाच्या जवळ आहेत. पर्वतांच्या कोट्यानुकोटी, वानर आणि ती जगजेटी, सवेची घा धावती उठाउटी, गिरी कोटी आणावया. सगळी वानर पर्वत आणू लागलेले आहेत. पर्वत आणायचा, सेतुबंधनाच्या कार्याला द्यायचा, परत पर्वत आणण्यासाठी जायचं. अशा प्रकारे सगळी वानर तिथं आपल्या आपल्याकडून रामसेवा करू लागलेली आहेत. पर्वत पडता उपरा उपरी, गहाळू न करावा सागरी, नावे लिहिती पर्वतावरी, कपी नकागरी कोरुनी. पर्वत आपण आणलेला पर्वत समुद्रामध्ये बुडून जाऊ नये, घाळ होऊ नये, रामसेवेला तो पर्वत लागावा म्हणून वानर नका न कोरून आपली नावं त्या पर्वतावर लिहू लागलेली आहेत. नवल वानरांची कथा, संख्या सांगावया रघुनाथा, नावे लिहिती पर्वत माता, सेतुबंधार्था अभिनवम.
काय वानरांची नवलाईची एक कथा तरी सांगावी म्हणले. आपण किती पर्वत आणले, एकूण एवढे पर्वत आणले. आपण आणलेल्या पर्वतावर आपलं नाव टाकलेलं आहे नखानं कोरून. म्हणून आणलेल्या पर्वताची संख्या सेतुबंधाच्या कार्यामध्ये रामसेवा करताना सांगू लागले. सेतुबंधन समुद्र जळी श्रीरामा बांधी आतुरबळी स्वर्ग मृत्यू सप्त पातळी पिटिली टाळी आती गजरे. समुद्रामध्ये सेतुबंधनाचं कार्य रामरयाकडून होऊ लागलं. ही हकीकत, ही वार्ता, ही बातमी स्वर्ग मृत्यू आणि सप्त पाताळामध्ये पसरली म्हणतात. प्रथम दिवशी समुद्रातून बुडाला पर्वत पर्वतून तेने खोळंबला शेतू अल्प कार्यार्थू चालीला. पहिल्या दिवशी जरा पहिल्यांदा घोटाळा झाला. नळाच्या ठिकाणी थोडा गर्व आला. त्यामुळे वानरांनी जेवढे पर्वत आणले तेवढे टाकण्याचा प्रयत्न केला, पण काही तरेच ना, बुडायला लागले. आणि त्या खोळंब्यामुळं पहिल्या दिवशी सेतुबंधनाचं कार्य थोडस खोळंबलं म्हणतात, म्हणजे कमीच झालं म्हणतात. 14 योजने नियमस्तुम प्रथम दिवशी बांधिला शेतू सुग्रीव श्रीरामा सांगतू हर्षयुक्त स्वानंदे. पहिल्या दिवशी फक्त 14 योजन एवढा शेतू बांधला गेला, असं राजा सुग्रीव वानरांच्या कामगिरीबद्दल, नळाच्या पराक्रमाबद्दल रामरयाला आनंदानं सांगू लागला. अतिसज्ञान हनुमंतू तेने चालता केला सेतू आमचा पाहे पा पुरुषार्थू बांधू शेतू अतिशीघ्र. आमच्या सर्व वानरांचा सद्गुरु मार्गदर्शक वाटाड्या हनुमंतराय आहे, म्हणूनच सेतूचं कार्य मार्गी लागलं. आता बघा म्हणले रामरया, आज पहिला दिवस आहे, जरा थोडा खोळंबा झाला, थोडं कार्यामध्ये विघ्न का म्हणा आलं मनाना, म्हणून फक्त 14 योजने एवढा सेतू बांधला गेला. पण आता सेतुबंधनाचं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे. आम्ही ताबडतोब लवकरात लवकर सेतू बांधून काढू, बघा आमचा पराक्रम, असा राजा सुग्रीव रामरयाला सांगू लागला. आजी माझे कौतुक पाहे सेतू बांधीन लवला आहे मनोनी आपळोनी बाहे उडाला स्वये शीघ्रत्वे. आणि माझं सुद्धा कौतुक बघा म्हणले, मी सुद्धा सेतू बांधायला काही कमी नाही, म्हणून दंड थोपटले आणि स्वतः सुग्रीवानं उड्डाण केलं. श्रीरामाशी सुकार्त पंचयोजन पर्वत सुग्रीव उपटोनी त्वरित समुद्रात निक्षेपी. सुग्रीव स्वतः पर्वत आणण्यासाठी दंड थोपटून उसळी घेऊन निघून गेला. रामरयांना सुख वाटावं म्हणून 5 योजन म्हणजे 5 चोक 40, 5 चोक 20 कोसाचा पर्वत सुग्रीवानं समूळ उपटला आणि समुद्रात आणून ठेवला. अर्ध योजन महाथोर विंध्याद्रीचे दीर्घ शिखर सुशेने उपटोनी थोर समुद्री गिरीवर निक्षेपी. एवढ्यामध्ये सुशेनानं काय केलेले म्हणले, अर्ध योजन महाथोर असणारं विंध्याद्रीचं जे शिखर आहे म्हणले ते सुशेनानं उपटलं आणि समुद्रात आणून ठेवलं. निळे मलयाद्री शिखर बळे उपटिले महाथोर त्यावरी वृक्ष शतशस्त्र टाकिले सत्वर सागरी. निळानं मलयाद्रीचं शिखर आपल्या बळानं उपटलं, त्याच्यावरच्या असणाऱ्या हजारो वृक्षासह ते समुद्रामध्ये आणून टाकलं. चंदन वृक्षेशी गिरीवार
सुगंध पुष्प तरुवर मैंद द्विद दोघे वीर समुद्री शीघ्र टाकीती. चंदनाच्या झाडासहित मोठमोठे पर्वत, सुगंधित फुलांची फळांची झाडं, मैंद द्विद नावाचे दोघे वानर ते पर्वत आणून समुद्रामध्ये ठेवू लागले. गज गवाक्ष गवय युक्त शरव गंध मादन अद्भुत 5 जण 5 पर्वत समुद्रात निक्षेपिती. गज आहे, गवय आहे, गवाक्ष आहे, शरव आहे, गंध माधन आहे. या 5 जणांनी 5 पर्वत उचलले, समुद्रात आणून ठेवले. आणि काही वानर वीर पर्वत आणि ती थोर थोर सेतू बांधावया सत्वर गिरी वानर वर्षत. अनेक बाकीचे सर्वच वानर मंडळी प्रत्येक जण पर्वत आणू लागलेले आहेत आणि सेतू बंधनाचं कार्य जोरदार सुरू झालेले आहे. वानरे अति उल्हासी सेतू बंधन दुसरे दिवशी 26 योजनेने मेशी श्रीराम पासी सांगिती. दुसऱ्या दिवशी सेतुबंधनाच्या कार्याला सुरुवात झाल्यानंतर 26 योजन एवढा सेतू बांधला गेलेला आहे. म्हणजे पहिल्या दिवशी 14 योजन आणि दुसऱ्या दिवशी 26 योजन, म्हणजे 2 दिवसामध्ये 40 योजन, म्हणजे 100 योजनापैकी 40 योजना सेतू दुसऱ्या दिवसामध्ये बांधून पूर्ण झाला असं रामरयाला राजा सुग्रीव सांगू लागला. तवा झाला अस्तमान परतले ते वानरगण रामापासी येऊन जान अंगवन सांगती. 26 योजना दुसऱ्या दिवशी सेतू पूर्ण झाला. तेवढ्यामध्ये सूर्य मावळतीला गेला, अंधार पडू लागला. सगळी वानर मंडळी रामाजवळ आली, आपला आपला पुरुषार्थ रामरयाला सांगू लागली. साटोपे बोलिती वानर आम्ही आणले पर्वत थोर एक म्हणती थोर थोर आम्ही गिरीवर आणले. प्रत्येक जण आविषानं रामरयाला सांगू लागला, आम्ही सगळ्यांनी मिळून असंख्य पर्वत आणले, मोठमोठे पर्वत आणले. सेतुबंधनाचं कार्य आम्ही जोरदार सुरू केलेले आहे अशी वानर मंडळी रामरयाला सांगू लागली. एक म्हणती न बोला वृता नामे लिहिली पर्वत माता ते ते पाहोनी श्री रघुनाथा कपी पुरुषार्था वानावे. काही जण म्हणले उगच मोठ्या मोठ्या लई गप्पा हाणू नका म्हणले. प्रत्येक जणानं जो पर्वत आणलेला आहे त्याचं नखानं नाव त्यानं पर्वतावर लिहिलंय ना म्हणले, रामरया ते पाहतील म्हणले. आणि मग कपीनं किती जलद गतीनं पुरुषार्थ करून सेतुबंधनाचं कार्य केलं हे रामरया पाहतील आणि बोलतील. एक साटोपे सांगती गोष्टी आणल्या पर्वतांच्या कोटी स्वामिनी येवोनी उठा उठी सेतू निज दृष्टी पहावा. काही वानर साटोपानं मोठ्या आविषानं गोष्टी सांगायला लागले. अहो कोठ्यावधी पर्वत आणले स्वामी, उठा म्हणले जरा निज दृष्टीनं कसं काय पूल बांधलाय बघा तर ना तुम्ही रामरया. अशा प्रकारे बोलू लागले. व्यर्थ का बोला पुरुषार्थ जाणतो सर्वज्ञ श्री रघुनाथ सुग्रीवे सांगोनी वृत्तांत कपी उक्त सोये परीशे. अरे बाबा व्यर्थ कुणी पुरुषार्थ सांगू नका. रामरयाला न सांगता सगळं कळतं. सुग्रीव राजा वानरांना थोपून आपण सगळा वृत्तांत सांगू लागलेले आहे. सगळी वानर हा वृत्तांत ऐकू लागलेले आहेत. सवेगाणी ता पर्वत वानर कष्टले समस्त कोणाशी जानवे ना तो अर्थ निद्राभिभूत कपिकुळे. पर्वत आणायला गेले, मोठमोठे पर्वत वानरांनी आणले, दिवसभर काबाड कष्ट केलं, त्याचा त्रास कुणाला सुद्धा जाणवे ना म्हणतात.
कोणा नुघडवे दृष्टी कायशा जागरणाच्या गोष्टी वानर निजले कोट्यानुकोटी शिळा संपुटी सुषुप्त ज्यांना जे न्याट लागलेलं आहे म्हणले कामाचा त्रास झालेला आहे त्यांना झोप लागलेली आहे म्हणले काही जणांना तर डोळच उघडे नाहीत म्हणले कसलं जागरण काय म्हणले गाढ अशा प्रकारे एखादा शिळेचा दगड पडावा अशी काही वानर झोपली निजली म्हणले 40 योजने संख्या गोष्टी वानरे बांधिला सेतू संकटी पुढे उरला योजनेसाठी सहसा कांटी पावेना 40 योजन एवढा समुद्रामध्ये सेतू वानर मंडळीने बांधला अजून उरलेला 60 योजन सेतू बांधायचंय म्हणजे शेत योजनापैकी 40 योजनच सेतू पूर्ण झाला श्रीरामाचे मनोगात जाणून या हनुमंत दडोनी राहिला सतेत व्हावया प्रभात पातसे आणि अजून भरपूर सेतू बांधायचा राहिलाय अशा प्रकारे रामरायाला वाटू लागलं रामरायाचं मनोगत हनुमंतरायांनी जाणलं कधी एकदा सकाळ होते रात्र एकदा कधी संपते असं हनुमंताला झालं हनुमंतराया मात्र रामरायाच्या समोर आले नाहीत थोडस त्या रात्री दडून राहिले कायची सेतू बंधन सांकडी बांधीन न लागता अर्ध घडी परी सूर्योदयाचे सांकडी देवोनी दडी राहिला शेम हनुमंतराया मनामध्ये विचार करतात सेतू बंधन हे काही संकट आहे का म्हणले अर्ध घडी सुद्धा लागू देणार नाही सेतू बंधन करायला फक्त सूर्य उदय होण्याची मी वेळ वाट बघतोय एकदा का दिवस उगवला दिसायला लागलं की मग सेतुबंधनाचं काम मी पूर्ण करीन असा हनुमंतराया विचार करतात अर्णोदय होता प्राप्त सवेग उठोनी हनुमंत पूर्वानिक क्रिया करोनी तेत सेतू बंधनार्थ उडाला सकाळी तांबड फुटलेले अर्णोदय झालेले हनुमंतराया लवकर उठलेले आहेत सकाळच्या क्रिया उरकलेले आहेत आणि हनुमंतराया सेतू बंधन करण्यासाठी पर्वत आणण्यासाठी उड्डाण करून निघालेले आहेत न पुसता श्रीरामाशी कळो न देता वानराशी न पुसता सुग्रीवाशी अतिवेगेशी उडाला श्री रामरायाला विचारलं नाही बाकीच्या वानरांना कळू दिलं नाही सुग्रीवाची परवानगी घेतली नाही अतिशय वेगानं हनुमंतराया उड्डाण करून निघाले पुढे गेला रे हनुमंत ऐकोनी वानर समस्त पूर्वानी हके करोनी तेत शीघ्र धावत दश दिशा अरे आपण उठायच्या अगोदर हनुमंतराया कार्याला गेले हे बाकीच्या वानरांनी पाहिलं सगळी वानर उठली लगबगा आपल्या सकाळच्या क्रिया उरकल्या आणि सगळे वानर सेतुबंधनाच्या कार्यासाठी पर्वत पाषाण आणण्यासाठी दस दिशेला धावू लागले महावीर हनुमंत उपटोनी पर्वत समस्त एक एक योजन संख्या सप्त घेऊनी येत उल्हासे हनुमंतराया फार बळवंत आहे तो त्यांना महावीर काय उगच म्हणतात का मोठे मोठे पर्वत हनुमंतरायाने उपटले एक एक पर्वत 7-7 योजनाचा असे पर्वत हनुमंतरायाने उपटले आणि हनुमंतराया ते मोठे मोठे पर्वत घेऊन निघाले 2 पर्वत दोही हाती 2 दोही काके प्रती एक मस्तकी स्वामी कार्यार्थी
पुच्छावरती पै एक. हनुमंत यांनी एकदम किती पर्वत आणायला सुरुवात केलेली आहे. उगच कुणाला महावीर म्हणत नाहीत, महाबळी म्हणत नाहीत. हनुमंत यांनी दोन्ही हातामध्ये 2 पर्वत घेतलेले आहेत. दोन्ही काकेमध्ये दाबून 2 पर्वत घेतलेले आहेत. मस्तकावरती 1 पर्वत घेतलेला आहे. शेपटीमध्ये 1 पर्वत घेतलेला आहे. म्हणजे या ओळीमध्ये तर सांगितलं एकूण 6 पर्वत हनुमंत यांनी घेतलेले आहेत. 1 पर्वत हनुवटी तळी अकळणी महाबळी गात नाचत नाम मेळी सेतू जवळी सोय आला. आणि 1 पर्वत आपल्या हनुवटीमध्ये धरलेले आहे हनुमंत यांनी. म्हणजे दोन्ही हातामध्ये 2, काकेमध्ये 2, डोक्यावर 1, शेपटीत 1 आणि हनुवटी खाली 1, असे 7 पर्वत. एक पर्वत 7 योजन एवढा मोठा पर्वत. असे 7 पर्वत एकदम हनुमंत यांनी आणलेले आहेत. घेऊन या 7 पर्वत येता देखोनी हनुमंत श्रीराम झाला अति विस्मित बळे अद्भुत मारुती. एकदम म्हणले महावीर हनुमंत यांनी 7 पर्वत आणले. 7 पर्वत आणणारा हनुमंत या किती महाबळी याचा रामरयांना आनंद आणि अनुभव झाला. काय बळ आहे मारुतीरायाकड याच नवल रामरयांना वाटू लागलं. प्रभाती नळे आवेश धरणी सेतू बांधिला 1 योजन 7 पर्वतेसी संपूर्ण आले उड्डाण हनुमंताचे. 7 पर्वत घेऊन यायच्या अगोदर म्हणजे हनुमंत या पर्वत आणायला गेले. 7 पर्वत भले मोठे उपटले. 7 पर्वत घेऊन यायच्या अगोदर नळानं 1 योजन सेतू बांधलेला होता. एवढ्यामध्ये हनुमंत याची स्वारी 7 पर्वत घेऊन उड्डाण करत आलेली आहे. म्हणजे एकूण 41 योजन एवढा सेतू बंधन झालेला आहे. आणि हनुमंत यांनी आता 7 पर्वत आणलेले आहेत. पर्वत टाकीता उद्भट ध्वनी उठला कडकडाट सागर गरजे गडगडाट नांदे वैकुंठ कोंदले. हनुमंत यांनी 7 पर्वत आणले. एक पर्वत 7 योजन एवढा लांबीचा. समुद्रामध्ये पर्वत टाकले. कडकड 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 आवाज झाला. सागरानं घडघडाट गर्जना केली आणि त्या नादानं वैकुंठ सुद्धा दणाणलं गेलं. पर्वत सांडिता सागरी नादी कोंदला कैलासगिरी ध्यान सांडणी ते अवसरी पाहे बाहेरी निळकंठ. पर्वत समुद्रामध्ये हनुमंत यांनी टाकले. त्याच्या आवाजानं कैलासगिरी दुमदुमून गेलं. ध्यानामध्ये शिवशंकर होते. ते ध्यानातून उठले आणि बाहेर पाहू लागले. समुद्री पाषाण तारीत देखोनी श्रीरामचंद्राचा शेत हरी केस शिव डुल्लत श्री रघुनाथ परब्रह्म. समुद्री पाषाण तारीत देखोनी श्री रामचंद्राचा शेत हरिकेश दाशी वडुल्लत श्री रघुनाथ परब्रह्म. त्यावेळेस भगवान शिवशंकराला काय नजरेला दिसलं तर समुद्रामध्ये पाषाण तरले जात आहेत. श्रीराम प्रभूंच्या करवी सेतू बांधला जात आहे. आनंद झालेले भगवान शिवशंकराला. रामरया खरंच जगाचं परब्रह्म आहे, देव आहे असं भगवान शिवशंकर बोलू लागले. 7 पर्वती समस्त हनुमंते सिद्धी नेला शेत आला रावणास्यांत शिव सांगत शिवेशी. भगवान शिवशंकर पार्वतीला
आपल्या बायकोला सांगू लागले, अगं बघ ना म्हटले, रामा अवतारामध्ये रामानं आता या 100 योजने जो असणारा सागर आहे म्हणले, त्या सागरावरती सेतुबंधनाचं कार्य आता केलेलं आहे. आणि त्यामुळं आता काय झालेले, रावणाचं मरण जवळ आलेलं आहे असं भगवान शिवशंकर माता पार्वतीला सांगू लागलेले आहेत. रावणाचं मरण जवळ आलं ग असं म्हणू लागलेले आहेत. कारण 7 पर्वतामध्ये 7 योजनाचा एक पर्वत म्हणजे 7 49 योजना एकट्या हनुमंत यांनी सेतुबंधनाचं कार्य केलं. पर्वत सांडिता सिंधुशी, जळ उसळले आकाशी, भिजवून या ध्रुव मंडळासी, सत्यलोकाशी आदळले. 7 योजनाचा एक पर्वत हनुमंत यांनी असे 7 पर्वत आणले आणि एकदम समुद्रामध्ये दान दिसना टाकून दिले. ते पाणी उसळलं गेलं समुद्राचं, ध्रुव मंडळ आकाशातलं भिजलं गेलं आणि त्या पाण्याची लाट सत्यलोकामध्ये जाऊन आदळली. बाप बळिया हनुमंत, स्वर्ग केला सचेल स्नात, देवा देतसे प्रायचित्त, आले हास्य सुरवरा. काय ताकदवंत हनुमंत आहे. अहो स्वर्गाला सुद्धा आंघोळ समुद्राच्या पाण्यानं घालायची ताकद एवढ्या हनुमंतामध्ये आहे. देवाला सुद्धा या असणाऱ्या कार्याची प्रचिती आलेली आहे. देव हसू लागलेले आहेत. रावण बंदी देव निर्मुक्त, सोडविले पै समस्त, अवश्य पाहिजे प्रायचित्त, सचेल स्नान हनुमंत करवी. आणि रावणाच्या असणाऱ्या बंदीखान्यामध्ये देव आहेत. तिथनं निर्मुक्त केल्यानंतर त्या सगळ्यांची सोडवणूक झाल्यानंतर त्यांना प्रायचित्त पाहिजेच. म्हणून सचेल स्नान हनुमंत या करवी स्वर्गाला घालण्याचं काम झालेलं आहे. घालिता 7 पर्वत पूर्ण, 49 योजना, हनुमंते केले सेतुबंधन, विस्मित मने वीरांची. 7 पर्वत हनुमंत यांनी समुद्रामध्ये टाकले आणि 7 योजनाचा एक पर्वत असल्यामुळं 7 49 योजना हनुमंत यांनी एकट्याने क्षणार्धामध्ये सेतूचं बंधन बांधलं गेलं. म्हणजे पूल तयार केला गेला. ब्रह्मदेव मनामध्ये नवल करू लागले. विस्मय करती सुरवार, विस्मय करती ऋषीश्वर, विस्मय करती नरवानर, श्रीराम सौमित्र विस्मित. हनुमंत याने क्षण सुद्धा लागू दिला नाही. एका घटिकेच्या आतमध्ये 49 योजना ही काही तोंडाची बोलायची गोष्ट आहे का? सगळ्या वानरांनी मिळून 41 योजना सेतू पूर्ण केला. तेही 2 दिवस आणि पुन्हा 3ऱ्या दिवशीचा काही असणारा वेळ याच्यामध्ये. पण हनुमंत यांनी एकच उड्डाण केलं. 7 पर्वत आणले, 49 योजना सेतू बांधला गेला. 33 कोटी देव नवल करू लागले, ऋषी मंडळी नवल करू लागले. नर वानर म्हणजे राम लक्ष्मण वानर मंडळी, राजा सुग्रीव अंगद हनुमंत याचं कौतुक करू लागले. लक्ष्मण दादा रामरया हनुमंत याचा पराक्रम पाहून विस्मित झाले. अतुर्बळी हनुमंत देव दुदुंबी स्वर्गी गाजत, सुरसुमने वर्षत नृत्यान्वित अप्सरा. महाबळी हनुमंत देवाधिकांना आनंद झालेला आहे. देव दुदुंबी वाजवू लागलेले आहेत. 33 कोटी देव हातामध्ये फुलं घेऊन फुलांचा वर्षाव करू लागलेले आहेत. अप्सरा नाचू लागलेले आहेत. तंती विना स्वरयुक्त स्वर्गांगना नृत्य करीत, हर्षेवा नर नाचत सेतू समाप्त श्रीरामे. तिथं तंतू वाद्य वाजू लागलेले आहेत. विना सुरात वाजू लागलेले आहे. स्वर्गांगना नाचू लागलेले आहे.
आनंदानं वानर सुद्धा नाचू लागलेले आहेत. 100 योजनाचा सेतू रामरयाच्या कार्यासाठी बांधून सज्ज झालेले आहे. तृतीय दिवसाचा वृत्तांत सुग्रीव श्रीरामा सांगत, तुझा निज भक्त हनुमंते सेतू समाप्त त्याची. तिसऱ्या दिवशी राजा सुग्रीव रामरयाला सांगू लागले, तुझा असणारा भक्त हनुमंत, या हनुमंतानं सेतुबंधनाचं कार्य पूर्ण केलेलं आहे. आमचा वाढवा वया सन्मान राखिला 10 योजने न्यून. यरवी करिता संपूर्ण अर्धक्षण न लागता. आणि राजा सुग्रीव म्हणतो की आमचा मान राखायचा म्हणून फक्त 10 योजन एवढा सेतू बांधायचं काम हनुमंतानं शिल्लक ठेवलेलं आहे. नाहीतर ते पण करायला त्याला काही वेळ लागणार नव्हता, त्यानं अर्ध्या क्षणात केलं असतं. पण आम्हा सगळ्यांना पण काहीतरी काम पाहिजे ना, रामसेवा पाहिजे ना, रामकार्याला सगळ्यांचा हातभार असावा. म्हणून हनुमंतानं 49 योजना सेतू बांधला. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसापर्यंत नळाकरवी 41 योजना सेतू बांधला. 41 अधिक 49 90 योजना सेतू झाला. म्हणजे 10 योजना सेतू अजून शिल्लक आहे. असं राजा सुग्रीव तिसऱ्या दिवशी संध्याकाळी रामरयांना सेतुबंधनाची माहिती देऊ लागला. वानरी अनोनिया पर्वत 10 योजने उर्वरित, नळ स्वानंदे सेतू बांधित हर्षयुक्त वानर. बाकीची वानर पर्वत आणून देत आहेत. 10 योजना राहिलेलं शिल्लक काम आनंदानं सेतुबंधनाचं नळ करत आहे. सगळ्या वानरांना आनंद आहे. 49 योजने सेतू भरोनी गेला हनुमंतू, 10 योजने उर्वरितू नळ बांधितू पुढारा. हनुमंतरायाने 49 योजने एवढा सेतू बांधलेला आहे. एवढं कार्य निजभक्त मारुतीनं केलेले. उरलेलं 10 योजन सेतू सुद्धा सगळ्या वानराकरवी नळ बांधेल अशा प्रकारचं आश्वासन राजा सुग्रीव रामरयाला देत आहे. तव नळाशी सांगी जय वानरी, हनुमंताने बांधिला जैशा परी. त्या समान अवघा करी, धरोनी दोरी कपी पाहती. नळाला वानर मंडळी म्हणू लागलेली आहेत, हनुमंतरायाने सेतू कसा बांधलेला आहे त्याप्रमाणेच आपला सुद्धा सेतू बंधन झाला पाहिजे. सगळे दोरी लावून बघू लागलेले आहेत, एका दोरीत आलाय का सेतू पाहू लागलेले आहेत. हनुमंताचे क्रिये सम, तुझी क्रिया दिसे विषम. बराबर करी समान सम, त्याशी सम करविती. कुठं नळाच्या हातून जरा मागं पुढं पर्वत झाला असेल त्यावेळेस ते म्हणू लागले इथं चुकलंय, इथं जरा बांधकाम वाकडं झालेलं आहे. परत ते मागं पुढं करून सरकावून बसवायचं काम सुरू झालं आणि सरळ दोरीमध्ये एका रेषेमध्ये सेतू सम रेषेमध्ये बांधला जाऊ लागला. बांधिला सेतू समग्र, शहानुवादे गरजे अंबर. स्वर्गी गरजती सुरवर, सेतू समग्र बांधिला. अशा प्रकारे सेतूचं कार्य जवळजवळ पूर्ण झालं. सगळी वानर गरजू लागली. सेतू बंधन पूर्ण झालं. पूल बांधला गेला समुद्रावरती आणि सगळ्या आकाशामध्ये त्या वानरांची असणारी गर्जना सगळीकडे दुमदुमून गेली. स्वर्गातून असणारे देवाधिक तेही गर्जना करू लागले. सेतू बांधला म्हणू लागले. समुद्री सेतू अति दुर्धर, वानरी बांधिला समग्र. स्वये बोलती ऋषीश्वर, थोर थोर देव ऋषी. देव ऋषी मोठमोठे असणारे महान साधू सेतुबंधनाचं पूर्ण कार्य झालं म्हणू लागले. वानर वीर कोट्यानुकोटी पर्वतानी ती उठा उठी, त्या ते वारिती कपी जेटी सेतू परतटी पावला.
मोठमोठे असणारे पर्वत वानर घेऊन येत आहेत, ताबडतोब आणत आहेत. आणि ज्यावेळेस सेतुबंधनाचं कार्य सिद्धीला गेलेलं आहे त्यावेळेस ते वानर म्हणू लागले, आता बास पर्वत आणायचं, सेतुबंधनाचं कार्य पूर्ण झालेलं आहे. सेतू सिद्धी झाला संपूर्ण, कटकीत राहतील निशाण, ते ऐकून वानर गण टाकीती पाषाण पर्वत. काही काही जणांनी आणलेले पर्वत, अरे बाबानो आता सेतू पूर्ण झाला, पूल बांधायचं काम संपलं असं म्हटल्याबरोबर आपल्या हातात आणलेले पर्वत ज्याने त्यांनी बाजूला फेकून दिले आणि सगळ्या वानर सेनेनं हातामध्ये झेंडे घेतले, पताका त्राटल्या गेल्या, निशाण त्राटली गेली. पर्वत पाषाणांच्या हरी, वानरी टाकिल्या धरेवरी, सेतुबंधन यात्रे करी, अद्यापवरी देखी जेती. आणि वानराने पर्वत आणून सेतुबंधनाचं कार्य पूर्ण केलं. आणि त्या सेतुबंधनाचं आता जरी तुम्ही बघायला गेला तर सेतुबंधन यात्रेकरीला बघण्यासारखं आहे. अशा प्रकारे नात्रया सांगतात. रुंदी संख्या 10 योजना, लांबी समग्र 100 योजना, नळे केले सेतुबंधन, श्री रघुनंदन प्रतापे. रामरयाच्या सेवा कार्याच्या सामर्थ्य शक्तीवर नळाच्या करवी 100 योजन सेतुबंधनाचं कार्य पूर्ण झालं. लांबी आहे 100 योजन आणि रुंदी आहे 10 योजन. सेतुबंधना मूळ मलयाद्री, तेतोनी लंका मूळावरी, नळे बांधिला बरव्यापरी, मंदरगिरी समप्रभ. काही सांगावं म्हणले, त्या सेतूकडे बघितलं म्हणजे मंदारगिरी समान शोभा वाटते. म्हणले मलयाद्री पर्वताच्या पायथ्यापासून त्या मूळ लंकेपर्यंत हे 400 कोसाचा असणारा 100 योजन सेतू बांधला गेला. एकदम उत्तम अशा प्रकारची कारागिरी नळाने केलेली आहे. सेतू पावले परतटी, राम नामे वानर कोटी, गज गर्जोनी नाचती सृष्टी, न समाती पोटी न भाचा. सेतू पूर्ण झाला, सेतू पूर्ण झाला, काम फत्ते झालं म्हणून वानर मोठ्यानं गर्जना करू लागली. श्रीराम नाम मुखामध्ये घेऊ लागली. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. आणि भगवंताच्या नामगजरामध्ये सगळी सृष्टी दुमदुमून गेली. येर येरा वरी किराण, हर्षे नाचती वानर गण, श्रीरामा पुढे येवोनी आपण लोटांगण घाली ती. काही वानर उलटी किरण हाणू लागली, काही वानर आनंदानं नाचू लागली, काही वानर रामाच्या पुढे येऊन लोटांगण घालू लागली. येर येरा ते गुदगुली, येर येरा ते वाकुली, श्रीराम मुची माऊली, संतोषली सेतुबंधे. काही वानर एकमेकाला गुदगुल्या करू लागली, काही वानर एकमेकाला वाकडं धावू लागले. श्रीराम आमची माता माऊली म्हणले, तिनं आमच्यावर कृपा केली, सेतुबंधनाचं कार्य सिद्धीला नेलं. सेतू झाला समाप्त, वानर वीर हरिके गर्जत, श्रीरामापाशी आले समस्त, हर्षोन्मत स्वानंदे. सर्व वानरांना आपल्या कार्याबद्दल आनंद झालेला आहे, समाधान झालेले आहे, सुख वाटलेले आहे. सगळी वानर मंडळी रामरायाच्या भोवती सेतुबंधनाचं कार्य पूर्ण केल्यानंतर गोळा झालेली आहे. समुद्री सेतुबंधन स्थिती, देखोनी सुरवार बोलती, श्रीरामाची आघात कीर्ती, त्रिजगती विस्तारली. समुद्रामध्ये 100 योजन 400 कोस पूल बांधला गेला. हे देवाधिकांनी पाहिलं. श्रीरामाची आगाध कीर्ती त्रिजगतामध्ये पसरली गेली. सेतू पावता समाप्ती, नळे येवोनी शीघ्र गती, नमस्कारिला श्री रघुपती, श्रीरामे अति प्रीती आलिंगिला.
सगळा सेतू बांधून पूर्ण झाल्याबरोबर नळ ताबडतोब रामरयाच्या जवळ आला. आपला माथा रामरयाच्या चरणावरती टेकवला. रामरयाचं दर्शन घेतलं. रामरयाला नमस्कार केला. रामरयाने अतिशय आवडीनं प्रेमानं नळाला कडकडून आलिंगन दिलं. आलिंगोनी सुख सम्मेळी पाठी थापटी वेळोवेळी तव वानरी पिटली टाळी दिदली आरोळी अंग दे. रामरयाने कडकडून मिठी नळाला मारली. त्याची पाठ थापटली. वानरांनी पाहिलं. एकमेकाच्या हातात टाळ्या वाजवू लागले. टाळ्या देऊ लागले. अंगदानं तर जय श्रीराम म्हणून आरोळी ठोकली. सिद्धी पावले सेतू बंधन काय से बापुडे रावण. इंद्रजित आणि कुंभकर्ण निर्दळन राक्षसा. अंगदाला एवढा आनंद झाला. आता सेतू बंधनाचं कार्य पूर्ण झालं. आता आपण लंकेत जाणार. त्या बापुड्या असणाऱ्या राजा रावणाला, इंद्रजिताला, कुंभकर्णाला आता संपवणार. राक्षसांचं निर्दळन करणार अशी अंगद गर्जना करू लागला. नरांतक सुरांतक अतिकायादी कुमार अनेक रणी मारीन एक एक युद्धी समुख दशमुखा. राजा रावणाच्या समोर नरांतक सुरांतक अतिकाय असे मोठमोठे वीर प्रधान सेनापती रावणाची मुलं एका एका दणक्यात मारीन असा अंगद गर्जना करून बोलू लागला. महोदर प्रस्थ जाण मा पार्श्व शुक सारण रणी देखता दशानन करीन कंदन प्रधान. महोदर प्रधान असू द्या, प्रस्थ प्रधान असू द्या, महापार्श्व प्रधान असू द्या, शोक असू द्या, सारण असू द्या, राजा रावणाच्या समोर एका दणक्यात एका एकाला जीवच घालवतो, मारतो, खल्लास करतो, संपवतो, प्रधानांचा जीव घेतो. तोही राजा रावणाच्या दृष्टीसमोर असं अंगद मोठ्यानं गर्जना करू लागला. निर्दळोनी लंकानाथा अर्धक्षणी श्री रघुनाथा तुझी आणि नमी सीता उल्हासता गर्जत. आनंद एवढा झाला अंगदाला. त्या आनंदाच्या भरामध्ये आपण काय बोलतोय हेही अंगद थोडस विसरला. अंगद म्हणू लागला राजा रावणाला सुद्धा मी मारीन. अर्धक्षण रामरया लागू देणार नाही. तुझी सीता आहे ना तिची सोडवणूक करण. ताबडतोब तुझ्या जवळ आणून तुझी भेट घालून देईन असं उल्हासानं अंगद गरजू लागला. मज म्हणून नको लेकरू मी तव वाळीचा कुमरू करीन सीतेचा उद्धारू दशकंदरू वदोनी. ए रामा आता मला लहान म्हणू नको, बारकाय म्हणू नको, छोटाय म्हणू नको. अरे मी काय बारकाय का म्हणले? मी वाळीचा कुमार आहे. कोण आहे माहित आहे का? माझं नाव अंगद आहे म्हणले. मी सीता सोडवणूक करीन. कशी? राजा रावणाला मारून करीन. आडवा होता जवसागर तव विराले होते वानर वीर. आता घ्यावया लंकापुर अति सत्वरा उपरमती. अगोदर जरा अडचण होती रे रामरया म्हणले. हे 400 कोसाचा समुद्र ओलांडून लंकेत कसं जायचं सगळ्यांना अडचण वाटत होती. पण आता या 400 कोसाच्या समुद्रावर सेतू बांधला गेला, पूल बांधला गेला. आता आपण लवकरच लंकेमध्ये पोहोचू. राजा रावणाचा, कुंभकर्णाचा, इंद्रजिताचा, राक्षस कुळाचा काटा काढू यात काहीच शंका नाही. रामरयाला अंगद बोलू लागला. अवघे मिळोनी मरकट छेदावया दशकंठ तुझीच पाती वाट भट उद्भट वानर. ए रामरया आम्ही सगळे मिळून वानर नाही, फक्त तुझ्या असणाऱ्या परवानगीची वाट पाहतोय बघ म्हणले. हे 10 तोंडाचं राजा रावण आहे ना, त्याला मारायला आम्हाला वेळ लागत नाही बघ रामा. फक्त तुझ्या तोंडातून कधी एकदा शब्द बाहेर पडतोय मारा राजा रावणाला म्हणून बघ म्हणले. आम्ही कसे वीर आहे, काय पराक्रम करतोय आणि वानर किती उद्भट आहेत हेही तुला पाहायला मिळेल रामरया. अंगद बोलू लागलेला आहे. सेतू पावला लंका मुळी वानरी पिटली टाळी
नामे गर्जती आतुर बळी सुख समेळी नाचती. शेतू पूर्ण झाला, वानर टाळ्या वाजवू लागली. जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम. रामनामाची गर्जना करू लागली, आनंदानं नाचू लागली. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. रामनामाचा गजर वानरी केला भुबुकार, देवी करोनी जय जयकार सुमन संभार वर्षती. वानर अवघी रामनामाचा गजर करू लागली. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम भुबुकार करू लागली. देवाने रामनामाचा गजर केला. विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करिताती. हातामध्ये सुगंधित फुलं घेतली आणि 33 कोटी देवांनी फुलांचा वर्षाव राम लक्ष्मण सर्व वानर मंडळीवर केला. एका जनार्दना शरण सिद्धी पावले शेतू बंधन, पुढे गोड निरूपण श्रीराम गमन लंकेशी. अध्याय कळसाला आलेले आणि अध्यायाच्या शेवटी ग्रंथकर्त्याचं कर्तव्य असतं. म्हणून रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंची आठवण काढतात. एका जनार्दना शरण, मी एकनाथ महाराज जनार्दन स्वामींच्या चरणाशी शरण आहे, नतमस्तक आहे. त्यांच्या चरणाचं दर्शन घेतो, त्यांची आठवण काढतो. त्यांच्यामुळंच हे रामायणाचं कथानक मी लिहू शकलो, तुमच्या समोर मांडू शकलो आणि तुम्हाला आणि मला रामनामाची रामकथेची गोडी चाखता आली. हे माझं परम भाग्य. म्हणून सेतुबंधनाचं हे कथानक आहे माझ्या गुरूंच्या कृपेनं पूर्ण झालं. पुढल्या अध्यायामध्ये अतिशय गोड कथा आहे, गोड निरूपण आहे. रामरय आपल्या सर्व सैन्यानिशी आपल्या लवाजम्यासह लक्ष्मण दादासह लंकेमध्ये येतील, त्यांचं आगमन होईल. ही गोड कथा पुढील प्रसंगामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. नाबोदेचा पडिवाड जो जो चाकीजे तो तो गोड, तेवी रामायणी कथा कोड सुख सुरवाड स्वानंदे. रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, अतिशय गोड अशा प्रकारचं, जशी साखर गोड आहे म्हणले, त्या साखरेचा प्रत्येक पदार्थ गोड असतो म्हणले. त्याची चव जेवढी चाखेल तेवढी गोड 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 वाटते म्हणले. मग कोणताही पदार्थ साखरेपासून बनवलेला असो द्या, तो अतिशय गोड असतो म्हणले. आणि असोच रामायण सुद्धा, रामायणाच्या कथा सुद्धा गोड आहेत म्हणले. जीवाला सुख आनंद समाधान देणाऱ्या, सुखामध्ये वाढ करणाऱ्या, आपला आनंद स्वानंदामध्ये, स्वानंद परमानंदामध्ये, परमानंद ब्रह्मानंदामध्ये उच्च अवस्थेला पोहोचवण्याचं काम ही रामायणाची गोड कथा करते. म्हणून श्रोते मंडळी हो, भाविक भक्त हो, रामभक्त हो, हरिभक्त हो, महाराज मंडळी हो, तुम्ही रामायणाची कथा स्वीकारा, श्रवण करा अशी नात्रय विनंती करतात आणि हा अध्याय संपवतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एकाकार ठिकाया, सेतुबंधन समाप्ती नाम चत्वरिशतम अध्याय गोडहा. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम.
श्री अनंत मधुसूदना पद्मनाभ नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळू वाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाई सगुणा निर्गुणा जगजनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेच करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेच करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।